आज आपला भारत विविधतेने नटलेला आहे. इथे राहणारा प्रत्येक माणूस हा आपलाच आहे. इथे नांदणारी प्रत्येक कला, संस्कृती ही आपली आहे. धर्म, जात, पंथ यावर भेदभाव न करता आपण बहुसंख्य लोक आज गुण्या गोविंदाने इथे राहतो. चला मग आज आपण वारली चित्रकलेविषयी माहिती घेऊया. आज आमच्या विद्यार्थ्यांनी वारली चित्रकलेचा महोत्सव साजरा केला. या महोत्सवातच त्यांनी एक रांगोळी काढायची होती आणि या रांगोळीचा वापरही त्यांनी अगदी नैसर्गिक पद्धतीनेच पूर्ण केला. कला ही कोणताही लिंगभाव दर्शवत नाही. यामध्ये मग मुलगा असो की मुलगी असो, प्रत्येक जण आपली कला समृद्धतेने दाखवत असतो. आमच्या विद्यार्थिनी असो किंवा विद्यार्थी असो, या सर्वांनी ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेतला. मुलांना तुम्ही योग्य पद्धतीने जर शिकवलत, मार्गदर्शन केलं तर ती तुमचं नक्की ऐकतात. मग ती बालवाडीत जाणारी लहान मुलं असू देत किंवा डिग्रीचं शिक्षण घेणारा एखादा मोठा विद्यार्थी असू दे, पण तुम्ही जर योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत असाल तर ती तुमचं नक्की ऐकतात. आज विद्यार्थ्यांना काही थोडंसं मार्गदर्शन करून त्यांच्याकडून कला सादर करण्याचा प्रयत्न मी करून घेतला आणि या माध्यमातूनच मुलांनीही या गोष्टी शिकण्याचा प्रयत्नही केला. आपल्या भारतीय कलेचा वारसा हा संस्कृत प्रमाणेच खूप प्राचीन आहे. या भारतीय कलांच्या स्वरूपात बघायला गेलं तर मूर्तिकला, वास्तुकला, नृत्यकला, संगीतकला, चित्रकला व साहित्यकला या प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. कला हे मानवी जीवनाचं खरंखुरं प्रतीक बघायला मिळतं. त्याचबरोबर कोणत्याही संस्कृती आणि विचारधारेचं प्रामुख्याने गाभा असलेलं हे प्रतीक आहे आणि तीच आपली ओळख सुद्धा आपल्याला बघायला मिळते. विद्यार्थ्यांना तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे विद्यार्थी हा घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सुद्धा तुम्ही काय सांगताय हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आमच्या विद्यार्थ्यांनी मी जे काही सांगत होतो ते अगदी जाणीवपूर्वक आणि बारकाईने लक्ष ठेवत प्रत्येक गोष्ट त्यांनी शिकून घेतली. आणि हो, त्यांनी त्यांच्या साध्या शैलीतूनच त्यांची जी काही कला आहे ती सादर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची अगदी जय्यत तयारी केली होती, कारण वारली चित्रकलांचं प्रदर्शन आम्हाला भरवायचं होतं. त्यांनी अगदी नैसर्गिक गोष्टींचा वापर करूनच सुंदर एक रांगोळी सुद्धा तयार केली. त्याचबरोबर आणि जे काही इतरही सजावटीचं काम राहिलं होतं तेही विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या पूर्ण केलं. रांगोळी काढायची संधी मिळाली की कधीही माझा हात थांबत नाही. जेव्हा जेव्हा मला ही संधी मिळते तेव्हा ही संधी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामध्ये मला माझ्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा मदत करत असतात. सर्वांनी छान छान सुंदर सुंदर चित्र तयार करून आणली होती आणि त्याचं प्रदर्शन भरवायचं असल्यामुळे त्यांनी ती भिंतीवरती लावायला घेतली होती. बघायला गेलं तर आपल्या भारताला खूप मोठा सांस्कृतिक वारसा सुद्धा आहे आणि तो समृद्ध असा आहे आणि यात लोककला प्रामुख्याने बघायला मिळतात. आणि आज या कलांपैकी एक महत्त्वाची गोष्ट सांगणारी कला म्हणजे वारली चित्रकला, जी महाराष्ट्रातील वारली लोकांची प्रमुख आहे आणि याद्वारे समाज जीवनाचं चित्रण आपल्याला बघायला मिळतं. वारली ही मोठ्या प्रमाणातील लोकांचा समूह आहे, जो पश्चिम भारतातील मुंबई शहराच्या उत्तर भागात वसलेला आहे. आज बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आधुनिकता होत आहे. असं असून सुद्धा या लोकांमध्ये त्याचा लवलेश सुद्धा दिसत नाही. त्यांनी आजही आपलं जीवन निसर्गाद्वारे समृद्ध करून दाखवलं आहे आणि या चित्रांमध्ये आपल्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचं वर्णन केलेलं आहे. प्रामुख्याने निसर्गालाच मुख्य देवता मानलेला आहे हे सुद्धा याद्वारे आपल्याला बघायला मिळतं. आणि ही आपली वारली चित्रकला तिच्या साधेपणानेच उत्तमरित्या वर उभरून आलेली बघायला मिळते. या चित्रकलेने साधेपणातच तिचं प्रतिभावंत सौंदर्य खुलवलं आहे. जुन्या काळातील चित्रकलेपेक्षा आज या चित्रकलेत माती हा प्रमुख घटक तर दिसून येतोच, त्याचबरोबर गोंद म्हणजेच फेविकॉल असेल, नवीन काही आधुनिक रसायने वापरून ही चित्रकला जास्तीत जास्त संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज ही चित्रकला आपल्याला विविध माध्यमांद्वारे बघायला मिळते, ज्यामध्ये प्रामुख्याने मातीची भांडी असतील, आपल्या घरातील भिंतीवरील काही चित्र असतील, विविध प्रकारचे कपडे असतील, याद्वारे ही चित्रकला आपल्याला बघायला मिळते. मग काय म्हणताय, कशी वाटली आमची वारली चित्रकला जी आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केली? त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली सुंदर नैसर्गिक सजावट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच छान छान नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत राम राम.